जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ उपक्रमात आजच्या 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिकेमध्ये सर्व विद्यार्थी बालमित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 2 दिवसापासून आपण गणित विषयातील भूमिती या घटकातील महत्वाचे उपघटक पाहत आहोत. त्यातला एक अत्यंत महत्वाचा, जो आपल्याला फक्त स्कॉलरशिप पुरता मर्यादित न राहता शालेय जीवनात पण उपयोगी पडणार असा वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळांड, वर्तुळ कंस आणि वर्तुळाचे गुणधर्म आपल्याला आदरणीय संतोषजी कदम सर, इंग्लिश स्कूल हस्तगाव असे संस्थापन करणार आहेत. सरांचा भूमिती विचार अतिशय हातखंडा आहे, तर माझी सर्वांना विनंती राहील पूर्ण एकता सर्वांनी लक्षपूर्वक देऊन सर्व कन्सेप्ट समजून घ्यायचे. मी आदरणीय संतोषजी कदम सरांना विनंती करतो, आपण आपला आजचा घटक सुरू करा. कदम सर. ओके, धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण स्कॉलरशिप अंतर्गत असणारे भूमितीतले जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते विषय पाहत आहोत. बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, कोन, कोनांच्या जोड्या. त्यानंतर काल आपण समांतर रेषा, छेदिका, छेदिकेमुळे होणारे कोन, त्यांचे गुणधर्म अशा वेगवेगळ्या बाबी पाहिलेल्या आहेत. आज भूमितीतलाच महत्त्वाचा घटक, जो आपल्याला 9वी 10वीला सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो, असा महत्त्वाचा घटक म्हणजे वर्तुळ. त्यानंतर वर्तुळ कंस, वर्तुळखंड, वर्तुळ क्षेत्र आणि वर्तुळाचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म. त्या गुणधर्मामध्ये परत वर्तुळाचे वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात. त्रिज्या, व्यास, जीवा, त्याच्यानंतर वर्तुळाचा परिघ, केंद्रीय कोन, आंतरलिखित कोन, वर्तुळावर तयार होणाऱ्या चौकोनामुळे जो काही चक्रीय चौकोन तयार होतो तो चक्रीय चौकोन आणि त्यांचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म, हे आपण आज अभ्यासणार आहोत. आणि त्याचबरोबर गुणधर्माच्या अनुषंगाने परीक्षेला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काही उदाहरणे देखील या ठिकाणी आपण घेणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर वर्तुळ, एक केंद्रबिंदू असणारा, प्रत्येक वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो आणि त्याच्या भोवती असणारे ही जी काही गोलाकार आकृती आहे, अशा आकृतीला भूमितीच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी वर्तुळ असं म्हटलं जातं. याला काय म्हणतात? वर्तुळ. आता या वर्तुळाच्या बाबतीत जर आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर प्रत्येक वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो. प्रत्येक वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो आणि तो बरोबर वर्तुळाच्या मध्यभागी म्हणजे सेंटरवरती असतो. आणि त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून या समान अंतरावरती ही जी काही वर्तुळाची कडा असते ती कडा त्या ठिकाणी तयार झालेली असते. असं हे वर्तुळ. आता या वर्तुळाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे जे काही वर्तुळाचे भाग असतात ते महत्त्वाचे वर्तुळाचे भाग आपण पाहू. वर्तुळाचे भाग. आता या ठिकाणी हे जे वर्तुळ आपण घेतलेलं आहे, या वर्तुळामध्ये पहिला वर्तुळाचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे त्रिज्या. वर्तुळाचा पहिला महत्त्वाचा भाग तो म्हणजे त्रिज्या. आता त्रिज्या कशाला म्हणायचं पहा, तर या ठिकाणी आहे जो काही वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि या ठिकाणी हे जे काही वर्तुळ आहे या वर्तुळावरील कोणत्याही ठिकाणी घेतलेला एक बिंदू, या 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड. आता या ठिकाणी हे जे वर्तुळाचं केंद्र आहे त्याला आपण ओ नाव देऊ आणि वर्तुळावर घेतलेला जो काही बिंदू आहे त्याला आपण के नाव देऊ. आणि मग ओ आणि के या 2 बिंदूंना जो काही आपण जोडणारा रेषाखंड काढतो त्या रेषाखंडाला या ठिकाणी त्रिज्या असं म्हणतात. रेख ओ के, त्याला म्हणायचं वर्तुळाची त्रिज्या. आता ही जी त्रिज्या आहे या त्रिज्येच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे गुणधर्म आहे तो एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्या या एकरूप असतात. एकाच वर्तुळामध्ये असणाऱ्या सर्व त्रिज्या
म्हणजे आपण या वर्तुळावरती असे असंख्य बिंदू घेऊ शकतो आणि त्या प्रत्येक बिंदूला या वर्तुळाच्या केंद्रातून जोडणाऱ्या असंख्य त्रिज्या काढू शकतो. आणि या वर्तुळामध्ये काढलेल्या ज्या काही त्रिज्या आहेत त्या सर्व त्रिज्या एकरूप म्हणजे त्यांची लांबी समान असते. दुसरा महत्वाचा गुणधर्म, एकाच वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात. एकाच वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात म्हणजे त्याला लिमिट नाही, आपण कितीही त्रिज्या या ठिकाणी काढू शकतो. फक्त म्हणजे समजा या ठिकाणी ही जी त्रिज्या आहे ओके, याची लांबी जर 3 सेंटीमीटर असेल तर या वर्तुळामध्ये असणाऱ्या सर्व त्रिज्या या 3 सेंटीमीटर लांबीच्याच असतात. असा महत्वाचा भाग तो म्हणजे काय, त्रिज्या. त्रिज्या कशाला म्हणायचं, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला म्हणायचं त्रिज्या. हा वर्तुळाचा महत्वाचा पहिला भाग झाला. आता वर्तुळाचा दुसरा महत्वाचा भाग तो म्हणजे जीवा. वर्तुळाचा दुसरा महत्वाचा भाग जीवा. आता जीवा कशाला म्हणायचं पहा, या ठिकाणी मी या वर्तुळावर या ठिकाणी P हा बिंदू घेतला आणि त्याचबरोबर या ठिकाणी H हा बिंदू घेतला. आता या दोन बिंदूंचं वैशिष्ट्य असं आहे की हे दोन बिंदू आपण घेताना वर्तुळावर घेतलेले आहेत आणि या वर्तुळावर घेतलेल्या दोन बिंदूंना जोडणारा मी रेषाखंड काढला. तो रेषाखंड तयार झाला, रेषाखंड HP. रेख HP. मग जीवा कशाला म्हणायचं तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. मग आता वर्तुळावर आपण कोणतेही दोन बिंदू घेऊ शकतो. समजा आता आपण P घेतलेला आहे आणि इथं ऑलरेडी K आहे, याला जोडणारा जरी आपण रेषाखंड काढला तर या ठिकाणी PK हा सुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, रेषाखंड होऊ शकतो. त्रिज्येप्रमाणे जीवाच्या बाबतीत महत्वाचा गुणधर्म म्हणजे एकाच वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. एकाच वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. आपल्या दृष्टीने ही जीवा महत्वाची आहे कारण स्कॉलरशिपला वर्तुळ केंद्रातून जीववेर टाकलेले लंब, त्याचे गुणधर्म आणि त्या अनुषंगाने उदाहरण कसे सोडवायचे ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, एकाच वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. पण त्रिज्येच्या बाबतीत आपण काय पाहिलं की एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्या एकरूप असतात. तसं एका वर्तुळातील सर्व जीवा, एकाच वर्तुळातील सर्व जीवा एकरूप असतीलच असे नाही. असतीलच असे नाही म्हणजे काय, एकरूप असू पण शकतात आणि एकरूप नसू पण शकतात. फक्त त्यांची संख्या मात्र आपल्याला त्या ठिकाणी काय करता येते, असंख्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एकाच वर्तुळामध्ये आपल्याला त्या जीवा काढता येतात. अशा पद्धतीने वर्तुळावर समजा या ठिकाणी इथे एक बिंदू घेतला S आणि इथे एक बिंदू घेतला U आणि यांना जोडणारा रेषाखंड काढला तर हा सुद्धा या ठिकाणी त्या वर्तुळाचं काय होणार आहे, जीवा होणार आहे. ही सुद्धा वर्तुळाची जीवा होणार आहे. म्हणजे जीवा लहान असू शकते, जीवा मोठी पण असू शकते. त्यानंतर वर्तुळाचा तिसरा महत्वाचा भाग तो म्हणजे व्यास. वर्तुळाचा तिसरा महत्वाचा भाग. आता व्यास कशाला म्हणायचं पहा, या ठिकाणी मी काय केलं, X हा एक बिंदू घेतला. आता आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे आणि या वर्तुळाच्या केंद्रबिंदूवरून जाणारा असा समोरच्या बाजूला इथं Z हा बिंदू घेतला. आता गंमत पहा बरं का,
वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले तर त्याला आपण त्या वर्तुळाची जीवा म्हणतो. मग इथं सुद्धा आपण काय केलं, एक हा बिंदू वर्तुळावर घेतला, झेड हा बिंदू वर्तुळावर घेतला, आपण वर्तुळावरचे हे दोन बिंदू जोडले. पण हे दोन बिंदू जोडत असताना काय झालं, तर वर्तुळाचा जो काही केंद्रबिंदू होता त्या केंद्रबिंदू मधून जाणारी ती रेषा आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणजे ही जी जीवा आहे ही जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते. मग व्यास कशाला म्हणायचं, तर वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास. म्हणजे व्यास हा वर्तुळावरील दोन बिंदू जोडतो, पण तो जोडत असताना कुठून जातो, तर त्या वर्तुळाच्या केंद्रातून जातो. आता म्हणजे या ठिकाणी व्यास जो काय आहे हा व्यास म्हणजे वर्तुळाची जीवाच आहे. म्हणून कधी कधी असं विचारतात की वर्तुळाचा व्यास म्हणजे त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, किंवा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास होय. अशा पद्धतीने व्यासाच्या बाबतीमध्ये हा महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा. त्यानंतर व्यासाच्या बाबतीमध्ये जसं आपण एक पाहिलं की एकाच वर्तुळामधल्या सर्व त्रिज्या एकरूप असतात, त्या पद्धतीने एकाच वर्तुळामध्ये असणारे सर्व व्यास, एकाच वर्तुळाच्या बाबतीत सर्व व्यास हे एकरूप असतात. सर्व व्यास हे एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी आपण कितीही व्यास काढले तर ते सर्व समान लांबीचे असणार. त्याच पद्धतीने त्रिज्येसारखंच एकाच वर्तुळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला असंख्य व्यास काढता येतात. एकाच वर्तुळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असंख्य व्यास काढता येतात. म्हणजे हा जो असंख्य शब्द आहे ना, हा असंख्य शब्द तिन्ही पण बाबतीत लागू पडतो. म्हणजे एकाच वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या काढता येतात, एकाच वर्तुळामध्ये असंख्य जीवा काढता येतात, एकाच वर्तुळामध्ये असंख्य व्यास काढता येतात. आता आपल्या दृष्टीने महत्वाचा असणारा गुणधर्म म्हणजे कोणता गुणधर्म आहे, तर तो म्हणजे त्रिज्या आणि व्यास यांचा गुणधर्म. त्रिज्या व व्यास गुणधर्म. आता पहा, या ठिकाणी हे एक वर्तुळ आपण काढलेलं आहे. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे एस. आणि या ठिकाणी काय केलं, एक त्रिज्या काढली मी, त्याला नाव दिलं पी. याची लांबी 2 सेंटीमीटर आहे. आता पहा, ही जी त्रिज्या आहे या त्रिज्येची लांबी 2 सेंटीमीटर आहे आणि मी या ठिकाणी याच वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी दुसरी जीवा काढली. वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा, जिला आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो, तिला पी क्यू आणि आर असं नाव दिलं. म्हणजे एस पी ही वर्तुळाची त्रिज्या झाली आणि क्यू आर हा वर्तुळाचा व्यास झाला, कारण ती वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा आहे. आता इथं गंमत काय झाली, एस पासून पी हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर एस पासून आर चं आहे. म्हणजे या ठिकाणी एस आर म्हणजे या ठिकाणी काय तयार झाले पहा, त्रिज्या एस पी ही पण त्रिज्या आहे, कारण वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळावरचा बिंदू जोडते. त्यानंतर एस आर ही सुद्धा दुसरी त्रिज्या तयार झाली, कारण ती सुद्धा नियमाप्रमाणे वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळावरचा बिंदू जोडते. आणि एस क्यू ही सुद्धा त्या ठिकाणी काय झाली, त्रिज्या झाली, कारण ती सुद्धा वर्तुळावरचा बिंदू जोडते. पण एस क्यू, आता एस पी जर 2 सेंटीमीटर आहे तर इथं काय सांगितलेलं आहे, एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्या एकरूप असतात. म्हणजे एस आर ही सुद्धा 2 सेंटीमीटर असणार आणि एस क्यू ही सुद्धा 2 सेंटीमीटर असणार. मग आता एस क्यू आणि एस आर म्हणजेच क्यू आर. म्हणजे इथं रेख क्यू आर बरोबर रेख क्यू एस
अधिक रेख काय एस आर आहे. मग क्यू एस 2 सेंटीमीटर आहे आणि एस आर 2 सेंटीमीटर आहे. दोघांची बेरीज केली तर ती येते 4 सेंटीमीटर. मग आता वर्तुळाची त्रिज्या किती होती 2 सेंटीमीटर आणि वर्तुळाचा व्यास किती झाला 4 सेंटीमीटर. म्हणजे त्रिज्या आणि व्यास यांचा गुणधर्म काय आहे तर महत्वाचा हा गुणधर्म वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. वर्तुळाचा व्यास हा त्या त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. याचाच अर्थ वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 हे एक सूत्र त्या ठिकाणी तयार होतं. आणि व्यास जर काढायचा असेल तर व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. म्हणजे कधी कधी वर्तुळाची त्रिज्या देतात व्यास काढायला लावतात, कधी कधी व्यास देतात वर्तुळाची त्रिज्या काढायला लावतात. त्यानंतर वर्तुळाच्या बाबतीत पुढचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे एकरूप वर्तुळे. एकरूप वर्तुळे. आता एकरूप वर्तुळे कशाला म्हणायचं पहा. एकरूप वर्तुळ. तर या ठिकाणी काय केलं हे एक वर्तुळ काढलेलं आहे आणि दुसरं जेवढी या वर्तुळाची त्रिज्या आहे तेवढीच मी या ठिकाणी काय केलं दुसरं एक वर्तुळ काढलं. पहा आता याची लांबी होती 3 सेंटीमीटर आणि याची पण लांबी आहे 3 सेंटीमीटर. जेव्हा एकरूप वर्तुळे केव्हा म्हणतो आपण तर जेव्हा समान त्रिज्या असणारी वर्तुळे. म्हणजे एका वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या देखील त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर आहे. असे समान त्रिज्या असणाऱ्या वर्तुळांना त्या ठिकाणी एकरूप वर्तुळे असे म्हणतात. मात्र हे एक वर्तुळ आहे परत त्याच्यावरच एक वर्तुळ काढलं तर तसं होणार नाही. एकरूप वर्तुळे ही वेगवेगळी असतील, ती एकमेकावरती येणार नाही. फक्त तिथं गुणधर्म कोणतं सांगितलं आपल्याला एकरूप वर्तुळाच्या बाबतीमध्ये त्यांच्या असणाऱ्या ज्या काही त्रिज्या असतात त्या त्रिज्या त्या ठिकाणी आपण काय करतो समान लांबीच्या धरत असतो. अशा पद्धतीने त्याला एकरूप वर्तुळ म्हणायचं. समजा इथं आणखी एक वर्तुळ काढलं असं आणि त्याची पण त्रिज्या आपण 3 सेंटीमीटर घेतली तर हे तीनही वर्तुळ हे समान त्रिज्या लांबीचे असल्यामुळे या तीनही वर्तुळांना आपल्याला काय म्हणता येईल एकरूप वर्तुळे म्हणता येईल. म्हणजे एकरूप वर्तुळे आपण त्या ठिकाणी कितीही काढू शकतो. अशा पद्धतीने वर्तुळाच्या बाबतीमध्ये परत एकदा पहा. वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची जीवा, वर्तुळाचा व्यास, त्यानंतर वर्तुळाचा असणारी त्रिज्या आणि वर्तुळाचा असणारा व्यास यांचा गुणधर्म, त्यानंतर वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्या व्यासाच्या निम्मे असते आणि त्याचबरोबर एकरूप वर्तुळे म्हणजे ज्यांची त्रिज्या समान लांबीची आहे अशी वर्तुळे त्यांना आपण त्या ठिकाणी एकरूप वर्तुळे असे म्हणतो. हा इथपर्यंतचा महत्वाचा भाग. आता याच्या पुढचा जो भाग आहे, आता आपण वर्तुळ पाहिलं, आता वर्तुळाच्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा तो म्हणजे वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस कशाला म्हणायचं पहा. या ठिकाणी वर्तुळ कंस पहा, हे पी केंद्र असलेलं मी एक वर्तुळ घेतलेलं आहे आणि या वर्तुळावरती मी काय केलं 2 बिंदू घेतले एक्स आणि वाय. वर्तुळावरती 2 बिंदू घेतले. आता या वर्तुळावर 2 बिंदू घेतल्यामुळे या वर्तुळाचे एक्स वाय आणि एक्स वाय असे 2 भाग झाले.
XY आणि XY असे त्या ठिकाणी काय झाले, दोन भाग झाले. मग या ठिकाणी वर्तुळ कंस कशाला म्हणायचं, तर वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतल्यामुळे जे भाग तयार होतात त्यांना वर्तुळ कंस असं म्हणतात. मग हे दोन बिंदू घेत असताना आपण कुठं पण घेऊ शकतो, पण गंमत काय होते, जर वर्तुळावर आपण दोनच बिंदू घेतले तर त्या ठिकाणी नेमका कंस कोणता आहे, कंस XY म्हणजे हा खालचा आहे की कंस XY हा वरचा आहे, हे याचा निश्चित आपल्याला त्या ठिकाणी बोध होत नाही. म्हणून त्या कंसाचा निश्चित बोध होण्यासाठी त्या ठिकाणी त्या दोन बिंदूंच्या दरम्यान एक तिसरा बिंदू घेतात. त्या दोन बिंदूंच्या दरम्यान तिसरा बिंदू घेतात आणि मग त्या तिसऱ्या बिंदूच्या आधाराने नेमका कोणता कंस आहे तो कंस त्या ठिकाणी काय केला जातो, दाखवला जातो. मग आता या ठिकाणी पहा, X आणि Y यांच्यामध्ये एक A हा बिंदू घेतल्यामुळे या ठिकाणी वर्तुळ कंस तयार झालेला आहे. वर्तुळ कंस तो म्हणजे XAY. वर्तुळ कंस XAY म्हणजे हा वर्तुळाचा भाग, महत्वाचा भाग आहे हा, कारण याच्यावरती उदाहरण घ्यायचे आपल्याला, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक पहा. कंस XAY आणि त्याच्यानंतर हा इकडचा जो दुसरा भाग तयार झालेला आहे असा XCY, तो सुद्धा काय आहे, वर्तुळ कंसाचा आहे. वर्तुळ कंस तो कोणता आहे, XCY. अशा पद्धतीने वर्तुळावरती आपण त्या ठिकाणी हे वेगवेगळे बिंदू घेतले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच वर्तुळावरती आपण असे कितीही वर्तुळ कंस करू शकतो. म्हणजे आता आपण फक्त हे दोन बिंदू घेतले, हा इथून जरी एवढा झाला, पण इथं आपण C पासून A पर्यंत म्हणजे कंस CYA असं पण म्हणू शकतो, कंस CXA असं पण म्हणू शकतो, कंस ACX असं पण म्हणू शकतो इथपर्यंत. फक्त त्या ठिकाणी काय करायचंय, कंसाची मर्यादा आपल्याला जिथपर्यंत दाखवायची त्या शेवटच्या बिंदूंपर्यंत, म्हणजे त्या कंसाचं नाव टाकताना त्या कंसाचा पहिला बिंदू आणि शेवटचा बिंदू जिथपर्यंत आपल्याला दाखवायचंय तिथपर्यंतचा भाग त्या ठिकाणी त्या बिंदूंनी काय करावा लागतो, आपल्याला दाखवावा लागतो. आता वर्तुळ कंसाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वर्तुळ कंस तयार झाल्यानंतर जो लहान वर्तुळ कंसाचा भाग तयार होतो त्याला लघु वर्तुळ कंस म्हणतात. लघु वर्तुळ कंस म्हणजे आता या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर कंस XAY, कंस XAY हा लघु आहे, दिसताना दिसतो तो. आता लघु वर्तुळ कंसाच्या बाबतीमध्ये महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा की लघु वर्तुळ कंसाचे माप, हा एक गुणधर्म आपल्याला महत्वाचा आहे. लघु वर्तुळ कंसाचे माप हे 180 अंशापेक्षा कमी असते. 180 अंशापेक्षा त्या ठिकाणी ते कमी असते. आणि तयार, हा महत्वाचा गुणधर्म विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि तयार झालेला जो काही दुसरा विशाल वर्तुळ कंस आहे त्या विशाल वर्तुळ कंसाचे माप, विशाल वर्तुळ कंसाचे माप हे 180 अंशापेक्षा जास्त असते. अशा पद्धतीने वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतले तर त्या ठिकाणी काय होतं, वर्तुळाचे जे भाग तयार होतात त्या वर्तुळाच्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असं म्हणतात. लघु वर्तुळ कंसाचं माप 180 अंशापेक्षा कमी असतं आणि विशाल वर्तुळ कंसाचं माप 180 अंशापेक्षा जास्त असतं. त्यानंतर पुढं आता या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र यम आहे आणि या ठिकाणी मी काय केलं, या वर्तुळाच्या मध्यातून जाणारी जीवा म्हणजेच काय केलं, वर्तुळाचा व्यास काढला. हा काय काढला, वर्तुळाचा
व्यास काढला पी क्यू. आता हा वर्तुळाचा व्यास काढल्यामुळे हा एक वर्तुळ कंस तयार झाला, वर्तुळ कंस पी एम क्यू, कंस पी एम क्यू, आणि दुसरा एक तयार झाला कंस पी एस क्यू. आता वैशिष्ट्य असं आहे की या व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. जेव्हा वर्तुळाचा व्यास त्या ठिकाणी काढतो त्यावेळेस वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्यावेळेस त्या प्रत्येक भागाला अर्धवर्तुळ असं म्हणतात. व्यासामुळे वर्तुळाचे दोन काय तयार होतात, अर्धवर्तुळे तयार होतात. म्हणजे हे एक अर्धवर्तुळ आहे आणि हे एक अर्धवर्तुळ आहे. आता हे जे अर्धवर्तुळ असतं या अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. म्हणजे या पी पासून पी एस क्यू याचं जर माप मोजलं तर हे 180 अंश होणार, आणि या पी पासून क्यू पर्यंत पी एम क्यू याचं जर माप मोजलं तर हे 180 अंश होणार. आणि टोटल संपूर्ण वर्तुळाची जर बेरीज केली तर 180 अधिक 180 बरोबर 360 अंश होणार. म्हणजे या ठिकाणी हा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा की लघु वर्तुळ कंसाचे माप 180 अंशापेक्षा कमी असते, विशाल वर्तुळ कंसाचे माप 180 अंशापेक्षा जास्त असते, आणि संपूर्ण वर्तुळाचे माप हे किती असते, 360 अंश असते. अशा पद्धतीने लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस आणि अर्धवर्तुळ कंस हे संकल्पना तुमच्या या ठिकाणी निश्चितच आपल्याला लक्षात आलेल्या असतील. आता याच्यानंतर हा वर्तुळ कंस झाला. आता या वर्तुळ कंसानंतर पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग म्हणजे वर्तुळखंड. पुढचा भाग वर्तुळखंड. आता वर्तुळखंड कशाला म्हणायचं पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे वर्तुळ आहे याचा केंद्रबिंदू O आहे, आणि या केंद्रावरती मी काय केलं, एक जीवा काढली. ही जीवा काढली XY. आता या वर्तुळावरती XY ही जीवा काढल्यामुळे काय पाहिजे आपल्याला, वर्तुळखंड. याच्यामध्ये फरक आहे बरं का, वर्तुळ कंस आणि वर्तुळखंड याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. वर्तुळ कंस म्हणजे फक्त आकडेकडेचा भाग, आणि वर्तुळखंड म्हणजे काय तर वर्तुळाची कोणतीही एक जीवा काढल्यामुळे त्या वर्तुळाचा जो भाग तयार होतो, तुकडा तयार होतो, त्याला वर्तुळखंड असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, वर्तुळखंड. आता या ठिकाणी XY ही जीवा घेतल्यामुळे हा एक वर्तुळखंड तयार झालेला आहे आणि हा दुसरा एक वर्तुळखंड तयार झालेला आहे. म्हणजे दिसतानाच एक लहान दिसतोय आणि एक मोठा दिसतोय. वर्तुळ कंसाप्रमाणेच वर्तुळखंड सुद्धा हे लघु वर्तुळखंड असतात, आणि त्याचबरोबर विशाल वर्तुळखंड पण असतात. विशाल वर्तुळखंड पण असतात. फक्त कंसामध्ये कडेकडेचा भाग येतो आणि खंडामध्ये पूर्ण त्या ठिकाणी भाग येतो. त्याच्यानंतर वर्तुळ क्षेत्र कशाला म्हणायचं पहा, इथंच लगेच ती संकल्पना आपली क्लिअर होईल. वर्तुळ क्षेत्र, तर हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि हा जो काही वर्तुळाचा परिघ आहे, ज्याला आपण परिघ म्हणजे काय, कडा वर्तुळाची, या दरम्यानचा हा जो संपूर्ण भाग आहे या गोलाच्या आतला, या संपूर्ण भागाला एकत्रितपणे त्या ठिकाणी वर्तुळ क्षेत्र असे म्हणतात. या संपूर्ण भागाला त्या ठिकाणी काय करतात, वर्तुळ क्षेत्र असे म्हणतात. आता याच्यामध्ये परत हे जे वर्तुळ क्षेत्र आहे या वर्तुळ क्षेत्रामध्ये जे लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड तयार होतात त्याच्यामध्ये परत कोन काढले जातात. त्याच्यामध्ये काय केले जातात, परत कोन काढले जातात. आता कोणत्या प्रकारचे कोन तयार होतात ते आपण पाहू. आता या वर्तुळाच्या बाबतीमध्ये पहिला केंद्रीय कोन, वर्तुळाच्या बाबतीत पहिला पाहायचा आपल्याला केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोन कशाला म्हणायचं पहा, हे वर्तुळ आपण या ठिकाणी काढलेलं आहे आणि याचं केंद्रबिंदू घेतला H, आणि या केंद्रामधून एक कोन काढला मी, म्हणजे वर्तुळावरती दोन बिंदू घेतले आणि त्या वर्तुळावरचे दोन बिंदू जोडून घेतले HP. तर या ठिकाणी हा जो कोन तयार झालेला आहे
आता ह्या कोणाचं वैशिष्ट्य काय आहे तर वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार होणारा कोन, वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार होणारा कोन त्याला म्हणायचं केंद्रीय कोन. म्हणजे या ठिकाणी कोन PHT हा केंद्रीय कोन आहे. नीट लक्षात ठेवा, महत्वाचा गुणधर्म. वर्तुळाच्या केंद्राभोवती तयार होणाऱ्या कोनाला त्या वर्तुळाचा केंद्रीय कोन असे म्हणतात. आता या केंद्रीय कोनाच्या बाबतीमध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे हा जो केंद्रीय कोन आहे या केंद्रीय कोनाचे माप हे त्याचा जो काही म्हणजे हे जे केंद्रीय कोन आहे या केंद्रीय कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या महत्वाचा गुणधर्म आहे हा मापा एवढे असते. मापा एवढे असते. त्याच्यावरती उदाहरणे येतात. याचा अर्थ काय होतो, आता PHT हा केंद्रीय कोन आहे आणि त्याने आंतरखंडित केलेला कंस. आता कंस म्हणजे काय, कडेची बाजू. म्हणजे हा जो भाग आहे म्हणजे कोन PHT ने कंस PT हा आंतरखंडित केलेला आहे आणि त्याचं माप या कोनाच्या माप एवढं असतं. याचा अर्थ असा की या कोनाचं माप जर 80 अंश असेल तर कंस PT म्हणजे त्याने आंतरखंडित केलेला जो काही कंस आहे त्या कंसाचं माप सुद्धा किती असतं, 80 अंश असतं. हा महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हे जे वर्तुळ दिलेलं आहे या वर्तुळाची जर आपल्याला कडा काढायची असेल, कडेची लांबी किंवा त्याला आपण परिघ म्हणतो, तर परिघ काढण्यासाठी पाय D हे एक सूत्र वापरतात. जर व्यास दिलेला असेल तर, आणि जर त्रिज्या दिलेली असेल तर 2 पाय हे एक सूत्र वापरतात. म्हणजे चाकाचं फेऱ्याचं असं जेव्हा उदाहरण दिलं जातं त्यावेळेस आपल्याला हे सूत्र म्हणजे वर्तुळाचा परिघ मोजताना कडा मोजताना या सूत्रांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागतो. आणि कंसाचं माप काढायचं असेल, केंद्रीय कोन दिलेला असेल तर त्या ठिकाणी आपण त्या केंद्रीय कोनाच्या मापाचा गुणधर्म वापरत असतो. हा झाला केंद्रीय कोन. परत एकदा लक्षात ठेवा, केंद्रीय कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढे असते. आता पुढचा जो वर्तुळाच्या बाबतीत कोनाचा असणारा प्रकार आहे तो म्हणजे आंतरलिखित कोन. आंतरलिखित कोन. आता आंतरलिखित कोन कशाला म्हणायचं पहा. या ठिकाणी एक वर्तुळ काढलेला आहे आणि या वर्तुळावर मी एक बिंदू घेतला C आणि या C बिंदूतून जाणारा एक कोन काढला. या ठिकाणी हा एक कोन इथं काढला. आता हा कोन काढल्यानंतर काय झालं, या कोनाचा जो काही शिरोबिंदू आहे, ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असतो त्या कोनाला आंतरलिखित कोन असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी समजा PCB म्हणजे हा जो कोन PCB आहे हा कोणता कोन आहे, आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोन. दोघांमध्ये फरक काय आहे, केंद्रीय कोनाचा शिरोबिंदू म्हणजे त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो आणि आंतरलिखित कोनाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळावरील कोणत्याही एक बिंदू असतो. त्या वर्तुळावर कोणताही एक बिंदू त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता महत्वाचा गुणधर्म, केंद्रीय कोनाचं माप जसं त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं, तसं समजा जर आपल्याला इथं हा कंस दिलेला आहे आणि या कंसाची लांबी दिलेली आहे 70 अंश. त्या कंसाची लांबी किती दिलेली आहे, 70. आणि तुम्हाला विचारलं माप कोन PCB बरोबर किती,
तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा. आंतरलिखित कोनाचं माप जर तुम्हाला काढायचं असेल तर महत्वाचा गुणधर्म आहे आंतरलिखित कोनाचे माप बरोबर 1/2 गुणिले आंतरखंडित कंसाचे माप. याचा अर्थ काय? जर आंतरखंडित कंसाचं माप 70 दिलेलं आहे तर आपल्याला ह्या कोनाचं जर माप काढायचं असेल PCBचं तर 1/2 गुणिले 70 बरोबर 35. या ठिकाणी 35 अंशाचं माप आहे. हे दोन अतिशय महत्वाचे गुणधर्म आहेत. केंद्रीय कोनाचं माप आंतरखंडित केलेल्या कंसाच्या माप एवढे असते आणि आंतरलिखित कोनाचे माप हे आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे याचं माप या ठिकाणी किती येणार आहे? 35 येणार आहे. आता इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण हे आंतरलिखित कोन काढतो किंवा केंद्रीय कोन काढतो, पण जर आपण या ठिकाणी अर्धवर्तुळ घेतलेलं असेल, व्यासामुळे काय होतं? अर्धवर्तुळ तयार होतं आणि या अर्धवर्तुळामध्ये मी काय केलं, इथं एक आंतरलिखित कोन काढला. याला नाव दिलं समजा आपण MT आणि इथं S हा बिंदू घेतला आणि मग इथं काय केलं, या ठिकाणी मी असा म्हणजे हा जो कंस आहे MT याने आंतरखंडित केलेला कंस कोन काढला. पहा हा अर्धवर्तुळातला कोन आहे आणि हा आंतरलिखित कोन आहे. तर नीट लक्षात ठेवा महत्वाचा गुणधर्म, अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा नेहमी काटकोन असतो. अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन महत्वाचा गुणधर्म आहे. अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा नेहमी 90 अंशाचा म्हणजेच तो कसा असतो? काटकोन असतो. मग तुम्ही या वर्तुळामध्ये या अर्धवर्तुळामध्ये इथे एक बिंदू घेतला आणि परत इथे एक असा कोन काढला तर याचं पण माप 90 अंश येणार. इथं घेतला असा काढला याचं पण माप 90 येणार. इकडे जरी घेतला असा, इकडे घेतला आणि परत इकडे घेतला अर्धवर्तुळामध्ये तर याचं माप सुद्धा त्या ठिकाणी किती येणार आहे? 90 अंश येणार आहे. म्हणजे हा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात ठेवा, अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोनाचे माप हे नेहमी 90 अंश असते. आता हे फक्त अर्धवर्तुळातलं 90 झालं, पण जर आपण वेगळं केलं की या ठिकाणी हा जो कंस XY आहे आणि मग या ठिकाणी मी काय केलं, एक आंतरलिखित कोन काढला. कोन XCY, कोन XCY बरोबर. आता याच काय होतं पहा, हा जो आंतरखंडित कंस आहे XAY याने परत आंतरलिखित केलेले मी अजून एक कोन काढला समजा असा इथं. तर हा जो कोन आहे याचं जेवढं माप आहे तेवढंच माप या XSY कोन XSY चं पण होणार. याचा अर्थ काय? एकाच आंतरलिखित कंसातील, नीट लक्षात ठेवा, हे जे आंतरलिखित कोन आहे एकाच आंतरखंडित कंसातील कोन हे एकरूप असतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही परत असे कितीही कोन काढले असे इकडं तर ह्या सगळ्यांचे माप सारखे येतील. अर्धवर्तुळात काढले तर काय होणार? 90 अंशाचे येणार आणि इकडं मात्र एकाच आंतरलिखित कंसामध्ये जर काढले तर ते फक्त एकरूप येणार. अशा पद्धतीने या ठिकाणी हे वर्तुळाच्या खंडाच्या बाबतीत, आंतरलिखित कोनाच्या बाबतीत आणि केंद्रीय कोनाच्या बाबतीत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत. आता याच्यावरती आधारित आपण काही उदाहरणे पाहूया, म्हणजे मग तुमच्या या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आणखी क्लिअर होण्यास आपल्याला मदत होईल. पहा आता इथं पहा उदाहरण इथं ऑलरेडी लिहून घेतलेलं आहे मी आधीच. तर प्रश्न असा दिलेला आहे, वर्तुळातील एका आंतरलिखित कोनाचे माप
55 अंश आहे. आता इथं आकृती दोन्ही कोण दिसतात, पण इथं आंतरलिखित कोण म्हणजे कोणता? हा 55 अंश आहे. याला कोणता कोण म्हणणार आपण? याला केंद्रीय कोण म्हणणार. 55 अंश आहे, तर त्याने केलेल्या आंतरखंडित कंसाच्या कोनाचे माप काढा. आता त्याने केलेला आंतरखंडित कंस आता ह्या कंसाचं माप, पण इथं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या, आता ह्या कंसाने कोणता कोण केलेला आहे? परत हा कोण केलेला आहे, आणि हा कोण कोणता आहे? केंद्रीय कोण आहे. मग याला जर आपण ABC आणि D असं नाव दिलं, तर आता इथं आपल्याला ह्या कोणाचं माप काढायचंय. देताना ह्या कोणाचं माप दिलंय, पण ह्या कोणाचं माप काढताना आपल्याला या कोणाचा गुणधर्म वापरावा लागतो. हा कोणता कोण आहे? आंतरलिखित कोण आहे. मग आंतरलिखित कोणाचे माप बरोबर. आता या आंतरलिखित कोणाचं जे काही माप असतं त्याच्या दुप्पट त्याने काय केलेलं असतं? 2 गुणिले आंतरखंडित कंस, म्हणजे याच्या दुप्पट याचं माप असतं. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल? एका कंसाचं माप काढावं लागेल. मग ते येणार 2 गुणिले 55. 55 दुनी किती होणार? 110 अंश. मग ह्या वर्तुळ कंसाचं माप जर 110 अंश आलेलं असेल, तर परत आपण केंद्रीय कोणाचा गुणधर्म पाहिला की वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या माप एवढे असते. म्हणजे या ठिकाणी याचं माप किती येणार आहे? 110 अंश येणार आहे. म्हणजे इथं आपल्याला परत त्या दोन्ही गुणधर्माची काय झाली? पुनरावृत्ती झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका वर्तुळातील विशाल कंसाचे माप संबंधित लघु कंसाच्या मापा तिपटीपेक्षा 40 ने जास्त आहे. आता इथं आपण काय करू? हे वर्तुळ दाखवलेलं आहे आणि इथे एक लघु वर्तुळ कंस दाखवू. आता काय म्हटलंय पहा, एका वर्तुळातील विशाल कंसाचे माप संबंधित लघु कंसाच्या, आता या लघु कंसाचं माप आपण काय करू? लघु कंस या ठिकाणी x मानू. आता लघु कंसाचं माप x आलं, तर पुढं काय सांगितलं त्याने? विशाल कंसाचं माप संबंधित लघु कंसाच्या तिपटीपेक्षा. मग विशाल कंसाचं माप किती होणार? विशाल कंसाचे माप याच्या तिपटीपेक्षा म्हणजे 3 गुणिले x, आणि त्याच्यापेक्षा काय आहे? परत अधिक 40, म्हणजे 40 ने जास्त आहे. म्हणजे लघु कंसाचं माप मिळालं आपल्याला 1 अंश आहे, आणि विशाल कंसाचं माप त्या सांगितलेल्या अटीनुसार 3 गुणिले 1 अधिक 40 आहे. काय विचारलंय? विशाल कंसाचे माप विचारले आपल्याला. म्हणजे हा या ठिकाणी AB, म्हणजे हा जो AB लघु वर्तुळ AXB हे लघु वर्तुळ कंस आहे, आणि विशाल वर्तुळ कंस AYB आहे. याचं माप काढायचं आपल्याला. आता याचं माप काढताना काय करावं लागेल आपल्याला? या दोघांची जर बेरीज केली, AXB आणि AYB ची, तर ती काय होणार आहे? AXB x आणि AYB चं माप किती दिलेलं आहे? 3x अधिक 40. आणि या दोघांची बेरीज केली तर संपूर्ण काय तयार झालेलं आहे? वर्तुळ तयार झालेलं आहे. आणि संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश असतं. मग इथं आपल्याला काय करावं लागेल? समीकरण सोडवावं लागेल. मग हे समीकरण सोडवत असताना x अधिक 3x बरोबर 4x बरोबर 360, आणि हे 40 तिकडे जाऊन वजा होणार. म्हणजे इथं 4x बरोबर 320 होणार. आणि मग आपल्याला या ठिकाणी x बरोबर 320 भागिले 4 बरोबर 80. म्हणजे याचं माप किती आहे? 80 आलेलं आहे. पण आपल्याला कशाचं विचारलंय? विशाल वर्तुळ कंसाचं विचारलेलं आहे. मग विशाल वर्तुळ कंसाचं माप काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 आहे, आणि त्यातल्या लघु वर्तुळ कंसाचं माप 80 आलेलं आहे. ही वजाबाकी करत असताना आपल्याला काय करावं लागेल? 360 मधून 80 वजा केले तर हे जो विशाल वर्तुळ कंस आहे याचं माप आपल्याला त्या ठिकाणी किती येणार आहे? 280 अंश येणार आहे. अशा पद्धतीने लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, उदाहरण सोडून झाल्यानंतर शक्यतो स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी परत रिव्हिजन करताना अडचणी येणार नाहीत. पहा आता पुढचं उदाहरण. आकृतीमध्ये x हा केंद्रबिंदू असून
PQ हा वर्तुळाचा व्यास आहे, बरोबर. इथं PQ व्यास दिलेला आहे. माप कंस MTQ, MTQ म्हणजे याचं माप दिलेलं आहे कंसाचं. किती दिलेलं आहे? 40 अंश दिलेलं आहे. माप कंस PKM बरोबर किती? PKM. आता PKM कुठून सुरू झालाय? PKM म्हणजे एवढं विचारलंय. आता नीट लक्षात ठेवा बरं का. PKM चं माप कसं काढायचं आपल्याला? तर इथं फक्त लघुवर्तुळ कंसाचं माप दिलेलं आहे आणि इथं सांगताना एक सांगितलेलं आहे, X हा केंद्रबिंदू आहे आणि PQ हा वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाच्या व्यासामुळे काय आलंय? वर्तुळाचे दोन अर्धवर्तुळे तयार झालेले आहेत. मग हा जो वरचा भाग आहे, हा इथला, याचं माप अर्धवर्तुळाचं माप किती असतं? 180 अंश असतं. म्हणजे एवढं याचं माप झालेलं आहे 180 अंश. त्याच्यापैकी परत QTM चं माप दिलेलं आहे आपल्याला. QTM चं माप किती दिलेलं आहे? 40 अंश. म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली तर 180 अधिक 40 बरोबर ते होणार 220 अंश. ह्या दोघांची बेरीज 220 अंश झाली. पण विचारताना आपल्याला काय केलंय? PKM चं विचारलंय, म्हणजे एवढ्याच विचारलं राहिलेलं. मग आता हे संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश असतं. त्याच्यापैकी अर्धवर्तुळाचं 180 आणि लघुवर्तुळ कंसाचं 40 हे 220 आले. मग 360 मधून 220 वजा केले तर या ठिकाणी किती राहतात? 140. म्हणजे हा जो PKM आहे कंस PKM बरोबर 140 अंश. अशा पद्धतीने म्हणजे मुद्दाम फसवण्यासाठी कधी कधी उलटे पालटे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात. आपण तो प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्यायचा आणि नंतर शांततेने काय करायचं, त्या ठिकाणी आपण एक एक उदाहरण सोडवत चालायचं. पुढचं उदाहरण पाहू आपण. आकृतीमध्ये माप LXY बरोबर XY. आकृतीत माप कोण X म्हणजे XYZ पाहिजे इथं. याचं माप दिलेलं आहे 45 अंश. पा कोण XYZ. आता हा कोणता कोण आहे? आंतरलिखित कोण आहे. हा कोण कोणता आहे? आंतरलिखित कोण दिलेला आहे. आणि पुढे काय विचारलंय? विशाल वर्तुळ कंसाचे माप किती? आता इथं XBZ हा काय झालेला आहे? लघुवर्तुळ कंस झालेला आहे आणि विचारताना आपल्याला काय केलेलं आहे? विशाल वर्तुळ कंसाचं माप विचारलेलं आहे. आता नियम काय सांगतो? आंतरलिखित कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे हा जो कंस आहे याचं जर माप आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल? 45 गुणिले 2 म्हणजे या कोणाच्या मापाच्या दुप्पट त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या कंसाचं माप असतं. मग हे जर 45 आहे तर 45 गुणिले 2 बरोबर हे किती होणार आहे? 90. म्हणजे याचं माप येणार आहे 90 अंश. पण आपल्याला याचं विचारलेलं नाही. आपल्याला कशाचं विचारलेलं आहे? विशाल वर्तुळ कंस XYZ चं विचारलेलं आहे. आता संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश असतं आणि त्यातल्या लघुचं किती आलेलं आहे? 90 आलेलं आहे. मग 360 मधून जर 90 वजा केले तर त्या ठिकाणी किती येतात? 270. म्हणजे हा जो विशाल वर्तुळ कंस आहे कोणता? कंस XYZ बरोबर 270 अंश. नीट लक्षात ठेवा, XYZ कोण पण आहे, आंतरलिखित केलेला कोण आहे आणि XYZ हा कंस पण आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी तो गुणधर्म वापरून त्या ठिकाणी त्या कंसाचं माप व्यवस्थितपणे काढू शकतो. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण. पहा, एका केंद्रीय कोणाचे माप 110 अंश तर त्या कोणाच्या विशाल कंसाचे माप किती? आता इथं केंद्रीय कोण दिलाय पहा. तिथं आपण केंद्रीय कोण काढू. कधी कधी प्रश्न सोपा असतो पण आपल्याला वाचताना तो अवघड वाटतो. आता या केंद्रीय कोणाचं माप किती दिलेलं आहे? 110 अंश. आणि काय विचारलं इथं परत? विशाल कंसाचं माप म्हणजे याचं माप विचारलंय. मग आता सोपं गुणधर्म आहे, केंद्रीय कोणाचे माप हे त्याच्या आंतरखंडित कंसाच्या मापा एवढं असतं. म्हणजे याचं माप किती आहे? 110 अंश आहे.
मग एवढ्याचं माप जर 110 अंश आहे तर याचं माप काढताना काय करावं लागेल आपल्याला 360, कारण संपूर्ण वर्तुळाचं माप 360 आहे आणि त्याच्यापैकी केंद्रीय कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप 110 असल्यामुळे त्याच्यामधून जर ते वजा केले तर ते किती येणार आहे 250. म्हणजे याचं माप त्या ठिकाणी किती येणार आहे, विशाल वर्तुळ कंसाचं माप 250 येणार आहे. असा सोपा प्रश्न पण वाटताना आपल्याला थोडासा कोड्यात टाकल्यासारखा वाटतो. आता परत इथं आंतरलिखित कोनाचे माप 70 अंश असल्यास त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप किती येईल? म्हणजे हा एक सोपा प्रश्न आहे, 1 मिनिटात लगेच सांगू आपण. म्हणजे हा आंतरलिखित केलेला कोण आहे आणि त्याचं माप किती दिलेलं आहे, 70 अंश दिलेलं आहे. आणि काय विचारलंय, त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप म्हणजे याचं माप आंतरलिखित कोनाच्या मापाचे आणि त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं काय गुणधर्म आहे, तर या आंतरलिखित कोनाच्या मापाच्या दुप्पट म्हणजे 2 गुणिले 70 बरोबर 140 अंश. म्हणजे हा जो कंस आहे या कंसाचं माप किती राहणार आहे, 140 अंश राहणार आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण पहा. सायकलच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर असल्यास 150 फेऱ्यामध्ये ती सायकल किती अंतर जाईल? परिघावर आधारित उदाहरण आहे वर्तुळाच्या गुणधर्माच्या. म्हणजे या ठिकाणी समजा हे सायकलचं चाक दिलेलं आहे आणि त्याचा व्यास किती आहे, व्यास दिलेला आहे 1.4 सेंटीमीटर. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, याचा परिघ काढावा लागेल. वर्तुळाचा परिघ जर काढायचा असेल तर परिघ बरोबर मगाशीच मी सांगितलं होतं, त्रिज्या दिलेली असेल तर 2πr सूत्र वापरायचं आणि परिघ दिलेला असेल तर πd वापरायचं. पायची किंमत घ्यायची 22/7 आणि डी म्हणजे वर्तुळाचा असणारा व्यास. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, 1.4 ला 7 ने भागलं तर 0.2 येणार आणि मग इथं गुणाकार किती येणार, 22 गुणिले 0.2 बरोबर 4.4. म्हणजे हा काय झाला, चाकाचा परिघ झाला 4.4. आता हे किती फेरे मारणार आहे, 150 फेरे मारणार आहे. मग या 150 ला परत आपल्याला काय करायचं, 4.4 ने गुणायचं. मग 150 गुणिले 4.4, 4 0 0, 4 25 7 2, 4 1 4 आणि 2 6, 1 0, परत 600 येणार. दोघांची बेरीज केली आता दशांश चिन्ह नंतर एक घर आहे म्हणजे एवढं, म्हणजे इथे किती येणार आहे 660. किती जाणार आहे ते 660 मीटर जाईल. अशा पद्धतीने मुद्दाम इथं काय केलेलं आहे, व्यास दिलेला आहे, व्यासावरून आपल्याला परिघ काढावा लागला आणि परिघावरून त्याचे जेवढे फेरे दिलेले तेवढ्या फेऱ्यामध्ये त्याचं परत रूपांतर केलं तर ते उत्तर आलं 660 मीटर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आकृतीमध्ये माप कोन PQR 80 अंश आहे. PQR हा 80 अंश कोणता कोण आहे, हा आंतरलिखित कोण आहे. माप कोन RSP बरोबर किती, R इथं कंस पाहिजे, माप कंस, कारण हा RSP कंस आहे, याचं माप काढायचं आपल्याला. मग आता याचं माप 80 अंश आहे तर या आंतरलिखित कोनाच्या मापाच्या दुप्पट काय असतं, त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप असतं. म्हणून कंस PSR बरोबर 80 गुणिले 2 बरोबर 160 अंश. म्हणजे याचं माप किती येणार आहे, 160 अंश येणार आहे. परत पुढे काय आणलंय, माप कंस PSR, माप कंस PSR. आता PSR चं काढलं, इथं नाव डबल झालं, इथं Q घेऊ आपण. कोण माप कोण PQR म्हणजे ह्या कोणाचं विचारलं. मग आता तो गुणधर्म काय, एकाच वर्तुळखंडाने आंतरलिखित केलेले जे काही कोण असतात ते एकरूप असतात. म्हणजे याचं माप सुद्धा किती येणार आहे, 80 अंश येणार आहे. कारण हे आणि हे एकच कंस आहे, ह्याच कंसामध्ये काय झालेलं आहे, हा पण कोण आलेला आहे आणि हा पण कोण आलेला. आकृतीकडे पाहिल्यानंतर आपल्याला ते थोडंसं वेगळं दिसतं, परंतु या ठिकाणी आपल्याला परत त्या गुणधर्माचा आपल्याला काय करावं लागतोय, परत वापर करावा लागतोय.
आता परत पुढं आकृतीमध्ये विशाल वर्तुळ कंस एक्स सी झेड म्हणजे हा, याचं माप 280 अंश आहे एवढेच. केंद्रीय कोन एक्स वाय झेड चे माप काढा. तर ह्या केंद्रीय कोणाचं माप काढायचं, देताना कंसाचं दिलंय, काढताना कोणाचं काढायचंय. आता नियम काय आहे, केंद्रीय कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या माप एवढे असते. संपूर्ण वर्तुळाचं माप आहे 360 अंश, त्याच्यापैकी विशाल वर्तुळ कंसाचं माप दिलेलं आहे 280 अंश, आणि 360 मधून जर 280 वजा केले तर या ठिकाणी किती राहतात, 80. म्हणजे कोण. आता हे कशाचं माप आलं, कंसाचं माप आलं. कंसाचं माप किती आलं, कंस एक्स बी झेड बरोबर 80 अंश. आणि विचारलंय कशाला आपल्याला, कोण एक्स वायचं आहे झेडचं माप, मग कोण एक्स वाय झेड बरोबर. आता जेवढं त्या वर्तुळ कंसाचं माप असतं तेवढंच माप त्या केंद्रीय कोणाचं असतं, म्हणून त्याचं माप सुद्धा या ठिकाणी किती येणार आहे, 80 अंश येणार आहे. म्हणजे केंद्रीय कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं, आणि आंतरलिखित कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजेच आंतरलिखित कोणाच्या मापाच्या दुप्पट त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप असतं. आता परत थोडेसे डोक्याला चालना देणारे प्रश्न घेऊ आपण. पहा, लघुवर्तुळ खंडातील कोणाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकते. लघुवर्तुळ खंड 35 अंश, 120 अंश, 90 अंश, 180 अंश. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्धवर्तुळ असेल तर अर्धवर्तुळाचं माप किती असतं, 180 अंश असतं. इथं लघुवर्तुळ खंड दिलेला आहे. आता इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लघुवर्तुळ खंड जर असेल तर त्याने आंतरखंडित केलेला जो काही कोन असतो तो विशाल असतो. तो कसा असतो, विशाल कोन असतो. विशाल म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त. इथं आता लघुवर्तुळ म्हटलेलं आहे, अर्धवर्तुळ असतं तर 180 अंशाला असतं, पण लघुवर्तुळ खंडातील कोणाचं त्याचं जे माप आहे ते 180 पेक्षा कमी आणि 90 अंशापेक्षा जास्त. म्हणजे इथं 35 अंश येणार नाही. लघुवर्तुळ हे 90 पेक्षा जास्त असतं, म्हणजे इथं शक्य उत्तर बरोबर कोणतं येणार आहे, 120. कारण अर्धवर्तुळातलं माप 90 अंश असतं आणि लघुवर्तुळ खंडातील माप हे नेहमी विशाल माप असतं. विशाल म्हणजे पण किती, 180 पेक्षा कमी, कारण 180 हे अर्धवर्तुळातलं माप असतं. पुढं, वर्तुळातील एका आंतरलिखित कोनाचे माप 105 अंश असल्यास त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती. पहा, म्हणजे असं येते, हे वर्तुळ घेतलं, आंतरलिखित कोनाचे माप म्हणजे हा कोन, याचं माप हे 105 अंश. तर त्याने आंतरखंडित केलेला कंस हा, आणि त्याचं केंद्रीय कोन म्हणजे हे. म्हणजे हे जर 105 असेल तर याच्या दुप्पट हे कंसाचं माप असतं, म्हणजे 105 गुणिले 2 बरोबर 210. हे उत्तर. म्हणजे या केंद्रीय कोनाचं माप किती येणार, 210 येणार, आणि त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप सुद्धा 210 येणार. त्याच्यानंतर वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी 4.3 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. आता नीट लक्षात ठेवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्याला आपण म्हणतो व्यास, सर्वात मोठी जीवा. आता देताना काय दिलेलं आहे, त्रिज्या हा एक गुणधर्म, आणि परत आता इथं काय केलेलं आहे, देताना त्रिज्या म्हटलेलं आहे, पण उत्तर विचारताना व्यास नाही विचारलेला, शब्द मुद्दाम फिरवलेला आहे. काय शब्द दिलाय, सर्वात मोठ्या जीवा. आता सर्वात मोठी जीवाच म्हणजे काय, व्यास, आणि व्यास हा त्रिज्याचे किती असतो, दुप्पट असतो. मग हे जर 4.3 दिलेला आहे आणि त्रिज्या जर 4.3 आहे आणि व्यास जर त्याच्या दुप्पट होत असेल तर 4.3 च्या दुप्पट किती होतं, 8.6. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3
8.6. आता पुढचा एक थोडा महत्वाचा प्रश्न, चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान ओळखा म्हणजे आपली पुनरावृत्ती होईल. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. इथे एकाच वर्तुळाच्या बाबतीत हे सगळे विधान सर्व त्रिज्या एकरूप असतात, हे विधान बरोबर आहे, कारण सगळ्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान लांबीच्या असतात. सर्व व्यास एकरूप असतात, हे पण बरोबर आहे, कारण त्रिज्या एकरूप आहे, त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो, त्याच्यामुळे व्यास पण त्या ठिकाणी एकरूपच असणार. सर्वात मोठी जीवा वर्तुळाची त्रिज्या असते. परत एकदा ऐका, सर्वात मोठी जीवा वर्तुळाची त्रिज्या असते. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय? व्यास. आणि व्यास ही वर्तुळाची त्रिज्या होईल का? नाही. म्हणजे सर्वात मोठी जीवा ही वर्तुळाची त्रिज्या असते, हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, बरोबर, कारण ही वर्तुळाची जी काही त्रिज्या असते त्या समोरासमोर असणाऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी त्रिज्या म्हणजे जीवा ही दोन्ही बाजूला जाते, त्याच्या दुप्पटच असते, म्हणून त्रिज्येचे दुप्पट व्यास असतो, हे पण विधान बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी दिलेलं जे काही चुकीचं विधान आहे ते पर्याय क्रमांक 3 मधलं सर्वात मोठी जीवा ही वर्तुळाची त्रिज्या असते. अशा पद्धतीने आज आपण वर्तुळ, वर्तुळखंड, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, आंतरलिखित कोन, विशाल वर्तुळ कंस, लघु वर्तुळ कंस अशा वेगवेगळ्या प्रकारचे वर्तुळाच्या बाबतीत असणारे गुणधर्म पाहिले. परत एकदा जे महत्वाचे आहेत ते 2 मिनिटात परत आपण रिपीट करू आणि नंतर क्लास संपू. हे जे वर्तुळ आहे, ही वर्तुळाची त्रिज्या ही जर 2 असेल त्रिज्या, तर व्यास किती असतो? 4, कारण त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. त्यानंतर वर्तुळाची जी काही जीवा असते ती जीवा त्या ठिकाणी कोणत्याही लांबीची असू शकते, पण ती जीवा जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जाते तेव्हा तिला व्यास असं म्हणतात. म्हणजे व्यास ही त्या ठिकाणी वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हा एक महत्वाचा गुणधर्म. आणि ज्याच्यावरती उदाहरणं जास्त येतात ते म्हणजे वर्तुळाचा केंद्रीय कोन. हा जो वर्तुळाचा केंद्रीय कोन असतो इथला, त्या वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचं माप हे त्याने आंतरलिखित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं. म्हणजे हे जर 100 असेल तर याचं माप सुद्धा किती असतं? 100च असतं. आणि संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 दिलेलं असतं. म्हणजे वर्तुळ कंसापैकी लघु वर्तुळ कंसाचं किंवा विशाल वर्तुळ कंसाचं जरी माप दिलेलं असेल तर त्याच्यावरून आपण सगळे वर्तुळाचे राहिलेले माप काढू शकतो. आणि हा जो कोन आहे की ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असतो त्या कोणाला कोणता कोन म्हणतो आपण? आंतरलिखित कोन. आंतरलिखित कोन म्हणतो. आणि या कोणाचं वैशिष्ट्य काय आहे? याचं जे माप असतं तर हा जो कंस आहे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं ते. म्हणजे हे जर 40 असेल तर या कंसाचं माप 80 असतं. लक्षात आलं? अशा पद्धतीने या वर्तुळावरती खूप बारीक सारीक प्रश्न असतात. आपल्याला फक्त त्याचे नियम, त्याचे गुणधर्म आणि प्रश्न मात्र आपण सगळ्यांनी काय केला पाहिजे? काळजीपूर्वक वाचला पाहिजे. कोणत्याही प्रकारे घाईघाईत उत्तर देऊन आपण त्या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडता कामा नये. मला असं वाटतं की गेल्या 3 दिवसापासून भूमितीचे जे काही माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे घटक दिलेले होते ते घटक आकृतीच्या माध्यमातून स्पष्टीकरण देऊन, विविध उदाहरणे घेऊन आणि त्याचबरोबर त्याच्यावर परीक्षेला कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात, कोणता गुणधर्म आपण कशा पद्धतीने वापरला पाहिजे हे आपण विविध उदाहरणांच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून घेतलेला आहे. या 3ही लेक्चरचा मिशन आरंभ अंतर्गत या क्लासला जॉईन होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि सर्व परीक्षेच्या स्पर्धकांना येणाऱ्या या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी हार्दिक 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 शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. बघा, सरांनी खूप सविस्तर म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप पुरतं न शिकवता 9वी 10वी पर्यंत भूमिती हा घटक सोपा जाईल या पद्धतीने अतिशय सखोलपणे शिकवलेला आहे. सरांनी फक्त वरवर उदाहरणं घेता प्रत्येक आकृतीचं स्पष्टीकरण आणि त्याच्यावर कसे सोपे, मध्यम आणि अवघड प्रश्न येतात. तर सरांना जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती राहता शिक्षणातर्फे
जेव्हा तेवढे अभिनंदन किंवा शुभेच्छा कमीच आहे, कारण सरांनी अतिशय पोटतिडकीपणाने भूमिती हा घटक तुम्हाला 3 दिवस शिकवला आहे. सरांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजचा घटक संपला असे जाहीर करतो. उद्या पुन्हा एकदा आपण बरोबर 7 वाजता नवीन घटकाने भेटणार आहोत. तर आपण आज थांबूया. ओके, धन्यवाद.